गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीम् ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवती भवद्वेषिणी। संजयचाच करूया मी वाचते आता. पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू परिधावनी गेला उद्देशू महाविष्णू तया ध्वनिताचे येणे सोडुनी यथार्थाची घडी झाडुनी उपलविली म्या जाणुनी ग्राहीत शोते युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे तेथ देहाचे रूप हारपे मग तो डोळ्यां माझी लपे जगाची हेरवीर आदिलाची ऐसे सावयव तरी दिसे परी वायूचे का जैसे पडले होय नातरी कर्दळीचा गाभा गुंती सांडोनी उभा का अवयवची नभा उदयला तो तैसे होय शरीर तैते म्हणजे खेचर हे पद होता चमत्कार खंडजनी देखे साधकू निघोनी जाये मागा पाऊलांची बोळ राहे तेथ ठाई ठाई होय हे अणिमादिक परी तेने काय काज आपण या अवधारी ऐसा धनंजया लोप आठी भूतत्रया देहीचा देही पृथ्वी ते आप विरवी आपा ते तेज जिरवी तेजा ते पवन हरवी हृदया माझी पाठी आपण एकला उरे परी शरीराचे नि अनुकारे मग तो करे गगना मिळे हे वेळी कुंडलिनी हे भाष जाये मारुत ऐसे नाम होय परी पण ते आहे जवन मिळे शिवी मग जालंधर सांडी ककारात फोडी गगनाची पहाडी पैठी होय ते ओंकाराची पाठी पाय देत उठा उठी पश्चितीची पाउठी मागा घाली पुढा तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी सोहम भावाच्या बाह्या पसरूनी परमात्मलिंगा ढावोनी आंगा घडे तव महाभूतांची जवनिका फिटे मग दोहिंसी होय झटे तेथ गगना सकट आटे समरसी पिये पै मेघाचे निमुखी निवडिला समुद्र का वोघी पडिला तो मागुता जैसा आला आपण पया तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडुकुमरा आता दुजे हन होते की एकची हे आईते ऐसिये विवंचने पुरते उरेचिना गगनी गगनलया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवे जे जो होये तो होऊनी ठाके
म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू जेणे संवादाची या गावा आतू पैठी की जे अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी ते पाहे पावैखरी दुरी ठेली भ्रूलता मागिलीकडे तेथ मकाराचेची अंगण मांडे सडे या प्राणा साकडे गगना येता पाठी येथेची तेथेची तो भेसळला तव शब्दाचा दिवो मावळला मग तयाही वरी आटू भविन्नला आकाशाचा आता महाशून्याची या डोही जेथ गगनासीची थावो नाही तेथ तागा लागेल काही बोलाचा इया म्हणून आखरा माझी सापडे की कानवरी जोडे हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धिगा जेई कही देवे अनुभविले फावे तई आपणची हे ठाकावे होऊनिया पुढती जाणणे ते नाहीची म्हणून असो किती हेची बोलावे आता वायाची धनुर्धरा ऐसे शब्द जात मागवते सारे तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे बाराही जेथ नशिरे विचाराचा जे उन्मनीयेचे लावण्य जे तुर्येचे तारुण्य अनादि जे अगण्य परम तत्व जे आकाराचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जेथ आदी आणि अंतू विरोनी गेले जे विश्वाचे मूळ जे योग द्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्यगा जे महाभूतांचे बीज जे महातेजांचे तेज एव पार्था जे निज स्वरूप माझे ते हे चतुर्भुज कोंभेली जयाची शोभा रूपा आली देखोनी नास्तिकी नोखिली भक्तवृंदे ते अनिर्वाचा महासुख पै आपणची जाहले जे पुरुष जयांचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीरी जिही केले ते आमुचेनी पाडे आले निर्वाळलेया परब्रह्माचे नीरसे देहाकृती चिये मुसे गोती वजाहले तैसे दिसती आंगे काजे आपण आता देवो हा बोलिलो जो उपावो तो प्राप्तीचा ठावो म्हणोनी घडे इथे अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती हे सांगतियाची रीती कळले मज देवा गोठीची हे ऐकता बोधू उपजतसे चित्ता मा अनुभवे तल्लीनता नव्हेल केवी म्हणूनी एथ काही अनारिसे नाही परी नाव भरी चित्त देई बोला एका आता कृष्णा तुवा सांगितला योगू तो मना तरी आला चांगू परी न शके करू पांगू योग्यतेचा सहजे आंगिक जेतुली आहे तेतुलियाची जरी सिद्धी जाये तरी हाची मार्ग सुखोपाये अभ्यासीन ना तरी देवो जैसे सांगतील तैसे आपण जरी न ठकेल तरी योग्य ते वीण होईल तेची पुंसो जीवीचे ऐसी धारण म्हणून पुसावया जाहले कारण मग म्हणे तरी आपण चित्त देई जो हा हो जी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरोपिले ते आवडतयाही अभ्यासिले फावो शके की योग्य ते वीण नाही ऐसे हन आहे काही तेथे श्रीकृष्ण म्हणती काही धनुर्धरा हे काज कीर निर्वाण परी आणि कही जे काही साधारण तेही अधिकाराचे वोडवे विण काय सिद्धी जाय पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची अधीन जाणिजे काजे योग्य होऊनी कीजे ते आरंभिले फळे तरी तैसी एथ हा काही सावियाची केणी नाही आणि योग्यतेची काही खाणी असे
नावेक विरक्तू जाहला देहधर्मी नियतू तरी तोची नभे व्यवस्थितू अधिकारिया ये तुला लिये आयणी माझी ये भडे योग्यपण तू तेही जोडे ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे मग म्हणे पार्था ते हे ऐसी व्यवस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही नात्यस्तस्तु योगोस्ति न चैकांत मनश्रतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला तो नाही एथ म्हणितला अधिकारिया अथवा आग्रहाची ये बांदोडी क्षुधा तृषा कोंडी आहारा ते तोडी मारुनिया निद्रेची या वाटा नवचे ऐसा दृढिवेचिनी अवतरणे नाचे ते शरीरची नव्हे तयाचे मग योगू कवणाचा म्हणून अतिशये विषय सेवावा तैसा विरोधू ही नोहावा का सर्वथा निरोधावा हेही नको युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः आहार तरी सेविजे परियुक्तेचिने मापे मविजे क्रियाजात आचारिजे तयाची स्थिती मापितला बोल बोलिजे मितलिया पाऊली चालिजे निद्रेही मानू दिजे अवसरे एके जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मितले ये तुलेनी धातुसाम्य संचले असेल सहजे ऐसे युक्तीचेनी हाते जै इंद्रिया वोपिजे भाते तै संतोषासी वाढते मनची करी यदा विनीयतं चित्तम आत्मन्येवावतिष्ठते निस्पृह सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे तेथे सहजेची योगू घडे नाभ्यासिता जैसे भाग्याची ये भडसे उद्यामाचे निमिषे मग समृद्धी जात आपैसे घर रिहे तैसा युक्तिमंतू कौतुके अभ्यासाची या मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीची पिके अनुभव तयाचा म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा तो अपवर्गीची ये राणीवा अलंकारिजे यथा दीपो निवांतस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मनः युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जेथ होय बरवे तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे तया ते योग युक्त तू म्हण हेही प्रसंगे जाण ते दीपाचे उपलक्षण निर्वातीचिया आता तुझे मनोगत जाणुनी काही एक आम्ही म्हणुनी ते निके चित्त देऊनी परिसावेगा तू प्राप्तीची चाड वाहसी परी अभ्यासी दक्षू न होसी ते सांगपा काय बिहसी दुवाडपणा विकास नमस्कार. भगवद्गीतेतला 6वा अध्याय हा आत्मसंयोग योग आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि यात आतापर्यंत कर्म, संन्यास, मन, चित्त याबद्दल आधी आपण पाहिले आहे आणि याच्याबद्दल आपण चर्चा पण केली आहे. 15व्या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की युंजेन्येवं सदा आत्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्स्यं स्थामधिगच्छति. म्हणजे अशा प्रकारे मनाला सतत माझ्यामध्ये लीन ठेवल्यास आपण शिस्तबद्ध म्हणजे डिसिप्लिन माइंड, मनाचा योगी म्हणजे डिसिप्लिन माइंड असलेला योगी
आत्म्याला सतत माझ्यामध्ये भगवंताच्या रूपात धारण करतो. माझ्यामध्ये वास्तव असलेल्या परमानंदाच्या पराकाष्ठेच्या रूपात शांती प्राप्त होते आणि परम शांतीमध्ये माझ्यामध्ये वास करतो. त्याच्यात अशा प्रकारे जे म्हटलंय, म्हणजे अशा प्रकारे म्हणजे याच्या आधी पण जे श्लोक आहेत त्याच्यात दिलेलं आहे की ध्यान, जे ध्यान लावून, ध्यानासाठी तसे पाहिले तर विविध तंत्रे आपल्या जगात अस्तित्वात आहेत. जपान्यांचं झेन तंत्र, बौद्ध तंत्र, चायनीजचं ताओवादी तंत्र, आपलं वैदिक तंत्र वगैरे वगैरे. आणि अर्थात या प्रत्येकाच्या अनेक उपशाखा पण आहेत आणि स्वतः हिंदू धर्माच्या अनुयायांमध्ये पण वेगवेगळे तंत्र प्रचलित आहे. आपल्या वैयक्तिक व्यवहारासाठी आपण यापैकी कोणता अवलंब करावा? श्रीकृष्ण भगवान हे कोडे सोडवायला सोपे करतात. ते म्हणतात की ध्यानाचा उद्देश हा स्वतः ईश्वर आणि एकटाच ईश्वर असावा. म्हणजे ध्यानाचा उद्देश केवळ एकाग्रता आणि एकाग्रता वाढवणे. जसं आपण म्हणतो की आपण मेडिटेशन करायला पाहिजे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवायला, पण तर आपलं ऍक्च्युली मन शुद्ध करणे देखील एक बेनिफिट आहे आणि ते जे आहे ते ध्यान करून होतं. पण आता हे जे आपण वेगवेगळे तंत्र पाहिले त्याच्यात आपण एकाग्रता म्हटलं आहे. ते एकाग्रता म्हणजे आपण श्वास आणि आपले जे विविध चक्र आहेत, तुम्हाला माहितीच असेल, सहस्त्र चक्र, अजना चक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, मणिपुरा चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मूलाधार चक्र, जे आपल्या सर्व अवयवांचे शरीरामधले जे आहे वेगवेगळे चक्र आहेत. नंतर बऱ्याच मेडिटेशन मध्ये जे आहे डोळे मिटून समोर शून्य 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 आपण आपल्याला अनुभवायचं की समोर शून्य आहे, त्याच्याकडे आपण कॉन्सन्ट्रेट करायचं. काही याच्यामध्ये ज्योत, कोणतीही मेणबत्तीची ज्योत किंवा कोणती ज्योत असेल तर त्या ज्योतीकडे आपण कॉन्सन्ट्रेट करून ध्यान करायचे. असे वेगवेगळे प्रकार आहेत. तथापि मनाची शुद्धी तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण ती एका सर्व शुद्ध वस्तूवर स्थिर करतो. आणि सर्व शुद्ध अतिशुद्ध वस्तू कोणती आहे तर ती आहे ईश्वर. आणि म्हणून 14व्या अध्यायातल्या 26व्या श्लोकात असे सांगितले आहे की देव भौतिक स्वरूपाच्या 3 प्रकारांच्या पण पलीकडे आहे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्यावर मन स्थिर करते तेव्हा ते देखील 3 स्वरूपांच्या पण पलीकडे जाते. आणि अशा प्रकारे प्राणांचे चिंतन करणाऱ्यांना कदाचित दिव्य असे म्हटले जाते. परंतु खरे दिव्य ध्यान हे जे आहे, आपण ऐकलं असेल हा शब्द, हे केवळ भगवंतावरच आहे. म्हणजे भगवंतावर आपलं मन, आपलं चित्त आपण केंद्रित करून जर आपण ध्यान केले, कॉन्सन्ट्रेट केलं आपलं माइंड, तर त्याला जे आहे आपण दिव्य चिंतन, दिव्य ध्यान असं म्हणू शकतो. आणि ध्यान करताना आपण आपल्या कोणत्याही इष्ट देवतेवर आपले चित्त केंद्रित करून मन स्थिर करावे. आणि जसे आपण कोणताही पदार्थ खाला, समजा जिलेबी खाल्ली, लाडू असो, पुरणपोळी असो, इडली असो, पण शेवटी ते आपल्या पोटातच जातात. तसेच कोणत्याही देवाची आपण आराधना केली तरी ती शेवटी परमात्म्याला जाऊन मिळते. आता
भगवंतावर मन स्थिर तर आपण करू. आपल्या इष्टदेवतेला आपण मनात त्याचे ध्यान धरून त्याला आपण आपले मन स्थिर करण्याचा प्रयत्न करू. पण त्याचा मार्ग कोणता, म्हणजे नुसतं स्थिर करायचं आणि काय करायचं? तर आपण जे आहे आपल्या देवाच्या गुणधर्मांना, म्हणजे त्याची नावं, त्याची वेगवेगळी नावं, त्याची वेगवेगळी रूपं, त्याचे गुण, त्याने आपल्याला काय काय त्याने करमणूक केलेली आहे त्यांच्या कथांमध्ये, ते सर्व आपण त्याला आपल्या देवाचं स्मरण करून जे आहे या गोष्टीचा विचार करू शकतो. आपण इवन त्या आपल्या देवतेला आपण वेगवेगळे पदार्थ खाऊ घालतो आहे, आपण त्याची पूजा करतो आहे, आपण त्याची आरती करतो आहे. अशा प्रकारे पण आपण ध्यान करताना जे आहे या गोष्टी आपण मनात विचार करू शकतो. कारण काय आहे की आपण ज्यावेळेस ध्यान करतो किंवा आपण मेडिटेशन म्हणून म्हणतो, आपण बऱ्याचदा मी पण मेडिटेशनचा प्रयत्न केलेला आहे, पण बरेच विविध दुसरे विचार मनात येतात. पण जर आपण या प्रकारे जर ध्यान केले की आपल्या इष्टदेवताला आपल्या मनात, आपल्या चित्तात आणलं आणि त्याच्याबरोबर असे आपण संवाद केले, असं आपण या प्रकारे विविध रूपं त्याची पाहिली, तर आपल्यामध्ये दुसरे विचार येणार नाही आणि आपलं ध्यान जे आहे चांगल्या प्रकारे लागू शकतं. पण आपल्या भारतातील विविध भक्ती आणि परंपरामध्ये भगवंताच्या नामाचा आणि चिंतनाचा आधार दिला जातो. रामायणातही सांगितले आहे की ब्रह्मा राम ते नमो गृह 12 दयका 12 दानी, म्हणजे देवाचे नाव आत्म्यासाठी उपयुक्ततेच्या दृष्टीने देवापेक्षा मोठे आहे. नाव घेणे, देवाचे स्मरण करणे आणि ते करण्याचा आणि एक अतिशय सोयीस्कर मार्ग आहे, आणि कारण ते कुठेही आणि सर्वत्र घेतले जाऊ शकते. आपण जे देवाचे नाव चालताना, बोलताना, बसताना, खाताना कधीही करू शकतो. तथापि बहुतेक साधकांसाठी हे नाव मनाला मोहित करण्यासाठी पुरेसे आकर्षक नसते आणि अंतहीन जीवन काळातील संस्कारामुळे मन नैसर्गिकरित्या रूपांकडे आकर्षित होते. म्हणजे वेगवेगळे जे आपल्याकडे आकर्षण असतात त्याच्याकडे आकर्षित होते. म्हणून भगवंताच्या रूपाचा आधार घेऊन जसे मी सांगितले त्याप्रमाणे ध्यान करावे आणि स्वाभाविकच त्याच्यामुळे जे आहे आपलं ध्यान जे आहे ते व्यवस्थित होऊ शकतं. आणि या गोष्टीला जे आहे रूप ध्यान असं म्हणतात. आणि एकदा का मन भगवंताच्या रूपावर केंद्रित झाले आणि आपण देवांच्या सद्गुणांचे, त्याची करुणा, त्याची सौंदर्य, त्याचे ज्ञान, त्याचे प्रेम, त्याने आपल्यावर केलेले परोपकार, त्याची कृपा इत्यादींचे चिंतन करून ते जे आहे अजून आपण वाढवू शकतो. म्हणून मनाने भगवंताची सेवा करून ध्यानात पुढे जाऊ शकतो. जसे मी सांगितले की आपण त्याला नैवेद्य देऊ शकतो, पूजा करू शकतो आणि त्याची आरती म्हणू शकतो. आणि हे सगळं करताना जे आहे आपण म्हणजे याला जे आहे याला मानसी सेवा असं म्हणतात, म्हणजे मनात देवाची सेवा करणे असं म्हणतात. आणि अशा प्रकारे आपण भगवंताचे नाम, रूप, गुण, करमणूक इत्यादींचे चिंतन करू शकतो. आणि श्रीकृष्ण ध्यानाचे अंतिम फायदे पण असे सांगतात की जे मायेपासून मुक्ती आणि ईश्वर साक्षात्काराचे चिरंतन त्याच्यापासून मिळू शकते आणि त्यापासून जो आहे साधकाला आनंद मिळू शकतो. आपल्या ज्ञानेश्वरी 295 ते 305 या श्लोकांमध्ये जे मी वरील सांगितले त्याप्रमाणे जे 9 चक्र आहेत
ते जागृत केल्यानंतरची अवस्था आणि फायदे दिलेले आहेत. जसे पिंडे पिंडांचा ग्रासू तो हा नाच संकेतीचा दंशू परी दावनी गेला उद्देशू श्री महाविष्णू. पिंडाने पिंडाचा ग्रास करणे म्हणजेच काय की पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांचा लय करावा, जे आदिनाथ आदिशंकर यांच्या अंतरंग खुणेचे मर्म आहे. आणि हे मर्म जे आहे श्री विष्णू यांनी दाखवून दिलेले आहे. इथे पिंड म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर. आणि आपण जेव्हा रोजच्या जीवनातल्या क्रिया करतो त्या भगवंतासाठी करतो आणि भगवंतासाठी करतो असे समजावे. पुढे 293 ओवीत म्हटलंय की ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे तेथे देहाचे रूप हारपे मग तो डोळ्यां माझी लपे जगाचिया. अर्जुना ऐक कुंडलिनीचे तेज जेव्हा जेव्हा लय पावते तेव्हा देहाचा आकार नाहीसा होतो आणि देह जो आहे तो वायुरूप होतो. तो याप्रमाणे सूक्ष्म झाल्यामुळे मग त्या योग्याला जगाच्या लोकांच्या डोळ्यात लपता येते. पुढच्या अवयांमध्ये हेच सांगितलंय की वास्तविक तो देह पूर्वीप्रमाणे सावयव म्हणजे जागेवर असतो, परंतु आता तो देह जसा वायूचाच बनलेला आहे वायूचाच बनलेला असावा असा असतो. किंवा अजून एक उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलंय की केळीतील सोपटे जसे काढून टाकले जर ती पोकळीची होते आणि ती पोकळी जर उभी केली आणि आकाशाला भिडवली तर आकाशाला जसे अवयव उत्पन्न झाले आहेत असे ते दिसते. असे ज्यावेळेस शरीर होते तेव्हा त्यास खेचर असे म्हणतात. खेचर म्हणजे उडणारी वस्तू, गगनात विहार करणारी वस्तू. आणि देहधारी लोकात असे रूप होणे म्हणजे हा मोठा चमत्कार आहे. तर हे जे उदाहरण आहे ते फार तसे कठीण आहे, म्हणजे मला तरी बरोबर समजले नाही आहे. पण मेन म्हणजे हा जो आपला देह आहे, आपण ध्यान करतो त्यावेळेस जे आहे ते आपण पूर्ण देहभान हरून जातो आणि त्यावेळेस जी आपली परिस्थिती होते त्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले आहे. पुढे म्हणतात की पहा साधक निघून गेल्यावर मागे जी पावलांची ओढ राहते तेथे ठिकठिकाणी आणि मादिक सिद्धी उत्पन्न होतात. तर हे जे आहेत ते ध्यान झाल्यावर साधकाची जी परिस्थिती आहे आणि त्याचे बेनिफिट आहे त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज बोलत आहेत. नंतर 299व्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पृथ्वीला पाणी नाहीसे करते, पाण्याला तेज नाहीसे करते आणि तेजाला वायू हृदयामध्ये नाहीसा करतो. म्हणजे तेज जे आहे ते शेवटी आपल्या हृदयामध्ये विसावते आणि नंतर काय राहतं तर फक्त प्राणवायू. आणि तो प्राणवायू जो आहे तो शरीराच्या आकाराने असतो आणि मग तो काही वेळाने निघून आकाशात शांत मिळतो. तर हे जे आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी याचे जे आहे त्यामुळे, कारण त्यांनी पण जे आहे ज्ञानेश्वर महाराज तर याच्यात ध्यान करण्यामध्ये तर नेहमी करायचे आणि त्यांना सिद्धी पण प्राप्त झालेली होती. तर त्यावेळेस त्यांना जे अनुभव आले त्याचे बहुतेक त्यांनी तेच याच्यात दिलेले आहे. तसे 303व्या ओव्यात म्हटलंय की ते ओंकाराची ये पाठी पाय देत उठा उठी पश्यंतीची ये पाऊटी मागा घाली. म्हणजे ओंकाराच्या पाठीवर तत्काळ पाय देऊन पश्यंती वाणीची पायरी पण मागे टाकते आणि पुढे समुद्रात कशा जशा नद्या मिळालेल्या असतात त्याप्रमाणे अर्धमात्रापर्यंत ओंकाराच्या मात्रा पण आकाशात मिळतात. आणि मग ब्रह्मरंध्राचे ठिकाणी स्वस्थ होऊन हे ब्रह्म मी आहे या भावनारूप बाहू पसरून त्वरेने परब्रह्मरूपी लिंगाशी ऐक्य पावते. तेच मी सांगितलं की ध्यान केल्यावर जे आहे आपण
जे आहे शेवटी ज्या आपल्या भावना आहे आणि जे ध्यान आहे आणि जे आपण आपल्या मनातली जी भावनाच म्हणू आपण, तर ती जी आहे शेवटी परब्रह्माला जाऊन मिळते. धन्यवाद. धन्यवाद विकास. तर ज्ञानेश्वर महाराजांनी पुढच्या ज्या ओव्या आहेत 304, पुढा तन्मात्रा अर्धवेदी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी मग ब्रह्मरंध्री स्थिरावनी सोहम भावाच्या बाह्या पसरली परमात्म लिंगा धावनी अंगागडे. म्हणजे जशी नदी सागराला सर्वस्वानी मिळते, विलीन होते, त्याप्रमाणे ओम जे आहे म्हणजे अ उ म या सगळ्या सकट ही जी शक्ती जी आहे ती महदाकाशात स्थिर होते आणि तो मीच आहे म्हणजे आत्मा शिव म्हणजे मीच आहे या भावनेनी परमात्म्याचे जे सूक्ष्म रूप आहे त्याच्यात ती मिसळून जाते. तव महाभूतांची जवनिका फिटे मग दोहीसी होय जटे तेथ गगना सकट आटे समरसितीये पै मेघाचे मुखी निवडला समुद्र का भोगी पडिला तो मागुता जैसा आला आपण पया. आता परमात्म्याचं जे देहस्थित सूक्ष्म आत्मरूप आहे ते आता या महदाकाशात मिळून गेलेलं आहे. त्यावेळी आकाश तत्वासह म्हणजे सर्व पंच तत्वांचा पडदा नाहीसा होतो. महाभूतांची जवनिका फिटे, जवनिका म्हणजे पडदा, सर्व पंच तत्वांचा पडदा नाहीसा होतो आणि शिव आणि शक्ती यांचं ऐक्य होतं म्हणजे ते समरस होतात. हे कसं काय होतं तर पै मेघाचे मुखी निवडला समुद्र का भोगी पडिला तो मागुता जैसा आला आपण पया. जसं समुद्राचं पाणी बाष्परूपाने मेघ बनून वरती जातं, परत पाऊस रूपाने नदी मार्गातून समुद्राला मिळतं, तसंच परब्रह्मापासून वेगळं झालेलं चैतन्य आहे परत कुंडलिनी मार्गाने शिवरूपाशी एकरूप होतं. देवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडुकुमन. आता दुजे हन होते की एकची हे आईते एशिय विवंचने पुरते उरेचिना गगनी गगन लया जाये ऐसेचे काही आहे ते अनुभवे जो होय तो होऊ की ठाके म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू जेथे संवादाची गावा हातू पैठिकीचे. आता याच्या भगवान अर्जुनाला म्हणतात की हे पंडुसुता पिंड, पिंड म्हणजे शरीर, तर हे शरीर जेव्हा परब्रह्मात प्रविष्ट होते तेव्हा हे द्वैत वेगळं होतं की आधीपासून एकमेव तत्व होतं याची चर्चा करण्यास अर्थ नाही किंवा त्यालाही काही वाव उरत नाही, इतकं ते एकरूप झालेलं असतं. आणि हा जो अनुभव आहे हा एकाने दुसऱ्याला सांगण्यासारखा नाहीये, हा प्रत्येकाला स्वतःच अनुभवावा लागतो. हा शब्दांच्याही हाती सापडत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही किंवा दुसऱ्याला सांगता येत नाही. हा जो अनुभव आहे म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू जेणे संवादाची या गावा हातू पैठिकीचे. म्हणजे हा अनुभव हा आपण स्वतः अनुभवायचा असतो आणि तो आपल्याला दुसऱ्याला सांगता येत नाही. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्भू धरी ते पाहे पावैखरी दुरी ठेवी भ्रूलता मागिलीकडे मकाराचे आंगन मांडे सडे या प्राणासाकटे गगना येता पाठी तेथेची तो भेसळला तव शब्दाचा दिवो मावळला मग तयाही वरी आटू भविन्नला आकाशाचा. आता या वर्णनाचे सामर्थ्य मला आहे असं गर्व करणारी वैखरी वाणी तर या अनुभवापासून दूर राहिली. आता वैखरी वाणी म्हणजे ही जी आहे तिचं स्थान हे मुख आहे, तर तिचा ध्वनी दुसऱ्यांना स्पष्ट ऐकू येतो. मध्यमा वाणी जे तिचं स्थान कंठ आहे, तर ही जी वैखरी वाणी आहे ही पण या अनुभवापासून फार दूर राहिली आहे. आणि या ओम शब्दाचं जे सूक्ष्म रूप आहे म्हणजे ओंकाराचा जो अ उ म मधला तृतीय पाद जो म आहे त्याचं पण मग अस्तित्व उरत नाही. आणि एकट्या प्राणवायू जो उरतो त्याला महदाकाश चढणे कठीण जाते. आता हा प्राणवायू म्हणजे काय की कुंडलिनी ही प्राणवायू रूपच झाली आहे. आणि मग शब्दांचा दिवस मावळतो. शब्दांचा दिवस मावळतो म्हणजे काय की कार्यशील
जो आपण राहतो ते शक्य होत नाही. आणि आकाश तत्वाची ही आटणी होते, म्हणजे आकाशाचाही विलय होतो. पाठी तेथेची तो बेसळला, तव शब्दाचा दिवो मावळला, मग तयाही वरी आटू भविल्लला आकाशाचा. म्हणजे आकाश तत्वाची ही आटणी होते, त्याचा पण विलय होतो. धन्यवाद. उल्हास. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पंचभूतांचा लय करून ज्या अत्यंत निरुपाधिक आत्मस्वरूपाचा अनुभव येतो, ते निरुपाधिक आत्मस्वरूप भक्तांकरता चतुर्भुज साकार झाले आहे असे विधान करून अनुभवाने निर्गुण सगुण यांचे पूर्ण ऐक्य असे, यांचे मुळीच भिन्नत्व नसते. निर्गुणाची शोभा म्हणजे सगुण होय असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. रत्नाची कांती रत्नाला सोडून कधीच राहत नाही, ती रत्नासह नेहमी राहते. त्याप्रमाणे निर्गुण परब्रह्माची शोभा निर्गुण परब्रह्माला सोडून कधी राहत नाही, व ती शोभाच सगुण चतुर्भुज रूप होते. म्हणजे भगवंताचे सगुण स्वरूप हे निर्गुणाला सोडून राहत नाही. रत्न व त्यांची कांती मिळूनच एक रत्न वस्तू जशी असते, त्याप्रमाणे सगुण निर्गुण मिळूनच एक परब्रह्म वस्तू आहे. रत्न आहे तोपर्यंत त्याची कांती राहते, त्याप्रमाणे निर्गुण आहे तोपर्यंत सगुण राहतो. म्हणून सगुण ही नित्यमान्य भाग आहे व तसा अनुभवी पुरुषाचा अनुभवही असतो. म्हणून ही स्थिती शब्दाने सांगता येईल किंवा कानाला ऐकता येईल अशी मुळीच नाहीये, त्रिवार सत्य आहे. महत्भाग्याने हा अनुभव प्राप्त झाला असला, केवळ आपण अनुभवरूप होऊन राहावे एवढेच. पुढे जाणीवच बंद पडते. म्हणून अर्जुना, हेच व्यर्थ कितीदा पुन्हा पुन्हा सांगायचे. याप्रमाणे सर्व शब्द प्रवृत्ती नाहीशी होते. त्या ठिकाणी संकल्पही जिवंत राहत नाही व विचाररूपी वाऱ्याचा स्पर्शही तेथे होत नाही. जे उन्मनी दशेचे सौंदर्य होय, जे तुर्येचे तरुणपण होय, जे अनादि अमर्याद असे परम तत्वच होय, जे विश्वाचे मूळ होय, जे योग वृक्षाचे फळ होय, ते आनंदाचे सोलीव चैतन्य होय, जे आकाराचा शेवट होय, जो मोक्षाचा अद्वैत भाव होय, ज्या ठिकाणी आदी आणि अंत लय पावले, जे महाभूतांचे मूळ कारण आहे, जे महातेजाचेही तेज आहे, असे जे अर्जुना माझे मूळ रूप आहे, तेच हे माझे प्रगट झालेले चतुर्भुज रूप होय. जेव्हा नास्तिक माझ्या प्रेमळ भक्तांना अत्यंत पीडा देतात, तेव्हा ती परब्रह्माची संपूर्ण शोभा किंवा सौंदर्यच या सगुण साकार चतुर्भुज रूपाने प्रगट होते. जयंत. जयंत. अनम्यूट कर आणि बोल. आत्मसंयम योग किंवा ध्यान योगाच्या या 6व्या अध्यायाच्या प्रारंभाला भगवान श्रीकृष्ण संन्यासी आणि योगी पुरुषाची व्याख्या सांगतात. ते म्हणतात की संन्यास म्हणजेच त्याग, परित्याग. तो ज्यांनी केला आहे म्हणजेच कर्म करतानाही ज्यांनी फलाचा परित्याग केलाय तो संन्यासी. आणि योग म्हणजे चित्ताचं समाधान. पातंजल योगसूत्रात योगाची व्याख्या चित्तवृत्ती निरोध अशी केली आहे. ते समाधान ज्याला साधलं तो योगी. म्हणजे आपण म्हणताना नेहमी म्हणतो की कर्मण्येवाधिकार असते म्हणायला खूप सोपं आहे, पण हे अवलंब तसं करायला अतिशय कठीण आहे. आणि म्हणूनच माऊली म्हणतात की गोड परमार्थ लागे कडू, असं माऊलींनी नेहमी म्हटलेलं आहे. समाजात नेहमी आपण म्हणतो की योगी किंवा संन्याशांची वानवा आहे अशी ओरड आपण करत असतो, पण ती करण्यापेक्षा गीतेची जी व्याख्या खऱ्या अर्थाने जगणारे असंख्य लोक या जगात आहेत असंख्य लोक, पण त्यांना शोधण्याचं काम आपण मात्र केलं पाहिजे. प्रारब्धानी गृहस्थाश्रमाचं ओझं झालंय ते टाकून देऊन पुन्हा संन्यासाश्रम घेतला तर आधीच्या ओझ्याबरोबर ते ओझं वाढवणं असं होईल. त्याच्यामुळे गृहस्थाश्रमात राहून वृत्ती संन्यास साधला पाहिजे. संन्यास म्हणजे वृत्ती संन्यास. आश्रम बदलण्यापेक्षा वृत्ती बदलली पाहिजे, ते सगळ्यात महत्वाचं आहे. श्री अर्जुन नेहमी ही ऑलवेज कीप्स ऑन आस्किंग क्वेश्चन्स आणि भगवंत त्याला उत्तर देत असतात. तर अर्जुनाने हे विचारलं असतं मग आम्हाला एक तर मार्ग सांगा की कोणता मार्ग अवलंबला पाहिजे. तुम्ही हे म्हणता की कर्मयोगही श्रेष्ठ आणि कर्मसन्यासही श्रेष्ठ, हे सगळंच बोलतात. खरं म्हणजे इथे लेट मी मेक इट क्लिअर की कर्मयोग आणि कर्मसन्यास योग याच्यापेक्षा तो कर्मयोग आणि कर्मफल संन्यास आहे, तो कर्मसन्यास नाहीच आहे.
कर्मयोग आणि कर्मफल संन्यास म्हणजे कर्माच्या फलाची अपेक्षा ठेवू नकोस अर्जुना. तर तो अर्जुन म्हणतो की देवा तुम्ही असं आय एम गेटिंग कन्फ्युज. तर तेव्हा भगवंतांनी हसून उत्तर दिलं आणि ते म्हणाले की अरे कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग बरा. आता या भगवंतांच्या हसण्याचं कारण एक असू शकतं की केवढा अर्जुनाचा हळपणा. मी ज्ञान मार्ग आणि कर्ममार्ग दोघांचाही उपदेश करायला निघालो असताना हा केवळ एकाच मार्गाचा उपदेश करा म्हणतो. आणि अर्जुनाचंही तसं बरोबरच होतं, कारण तो युद्धाला प्रवृत्त झाला होता. पण आता या 6व्या आत्मसंयमाच्या आणि ध्यान योगाच्या अध्यायात तो विषय भगवंत पुन्हा मांडतात आणि याचा वारंवार आपल्याला साक्षात्कार होतो. गजानन महाराजांच्या पोथीत सुद्धा वासुदेवानंद सरस्वती व गजानन महाराजांच्या भेटीच्या वेळी बाळाभाऊंच्या मनात असाच संशय निर्माण झाला होता. तेव्हा दासगणू महाराज म्हणतात की बाळ गुरुया हे दृश्य पाहुनिया संशयी उपजला चित्ता ठाया त्याची निवृत्ती करा हो. त्यावर महाराज म्हणतात की अरे ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असतीसाचे. हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे गावाला जाऊन मिळतात. संन्यास आणि योग काही असं वॉटरटाईट कंपार्टमेंट म्हणतात तसं नाहीये. रस्त्याचा उपयोग गाव शोधण्यासाठी असतो, पण वाटसरू गावात पोहोचला की तो रस्ताही गावातच विलीन होतो. फलाचा परित्याग केला की योगी संन्यासीच होतो आणि चित्त शुद्ध झालं की चित्तवृत्तीचा निरोध झाला की संन्यासी सुद्धा योगीच होतो. आणि म्हणून माऊली म्हणतात की जेथे संन्यासीला संकल्प तुटे तेथेची योगाचे सार भेटे. थोडक्यात अर्थ काय की योगी किंवा संन्यासी भिन्न नाही, कोणत्याही मार्गाने जा, मनाची निष्कामता सगळ्यात महत्व. आणखी एकदा माझं थोडं रिपीट होणार आहे पण त्याला काही उपाय नाही. तर आणि भगवंत म्हणतात की आरुरुक्ष हा एक शब्द फार चांगला वापरला. एक म्हणजे आरूढ होण्याची इच्छा असणारा, आणि आरूढ म्हणजे जो आरूढ झाला आहे तो योगावरती. म्हणजे एकदा योगारूढ झाला की शम हे त्याच्यासाठी परब्रह्म शांतीचं आणि प्राप्तीचं साधन ठरतं. अष्टांग जे योग आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी, त्याच्यापैकी पहिली 4 बाह्यांग आहेत आणि नंतरची 4 अंतरांग आहेत. आणि म्हणूनच म्हणूनच रामदास स्वामींनी म्हटलं की मना अंतरी सार विचार राहो. हे आपल्याला पदोपदी आपल्या संतांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर आणि भगवंतांनी हेच म्हटलं की नोबडी एल्स विल कम फॉर युअर रेस्क्यू. आपणच आपला उद्धार करायला पाहिजे. आत्म्याला म्हणजे स्वतःला अधोगतीला आपणच जाऊ द्यायला नको, कारण जीवात्मा हा आपणच आपला मित्र आहे आणि आपणच आपला शत्रू आहे. खरं म्हणजे गुरुशिवाय कोणी मार्ग दाखवू शकणार नाही हे खरं असलं तरी गुरु मात्र मार्ग दाखवण्याचं काम करतील. उन्नती किती करायची आणि कशी साधायची हे आपल्याला आपलं ठरवायचंय. एकाच गुरुकडे म्हणजे द्रोणाचार्यांकडे अर्जुन आणि कर्ण दोघेही शिकायला गेले. दोघांनाही समानच ज्ञान प्राप्त झालं, पण अर्जुनाने स्वतःचा उत्कर्ष साधत भगवंतालाच आपलं सारथ्य करायला भाग पाडलं, तर कर्ण मात्र आपलं पौरुष चुकीच्या लोकांसाठी दाखवतो. आणि म्हणून भगवंत म्हणतात की अशा प्रमाणे आपली अवसाधना म्हणजे अधोगती करून आपण घ्यायला नको आहे. आणि परत परत भगवंतांनी हे सांगितले की ज्या जीवात्म्यानी मन आणि इंद्रिय यासही शरीर जिंकलं आहे तो जीवात्म्याचा तो स्वतः आपणच आपला मित्र असतो, आणि ज्याने हे जिंकलं नाही तो आपला स्वतः शत्रू आपला असतो, असं सुद्धा भगवंतांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलंय. अजूनही पुष्कळ चांगली म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही आधी बाह्यांगांवर शिस्त लावा, जे आता विकास म्हणाला की बी डिसिप्लिन. आणि म्हणूनच गीता ही त्रिकाला बाधित आहे, स्टील ऍप्लिकेबल फॉर एजेस टुगेदर. की अजूनही त्याच्यात अत्यंत शहाणपणे आणि अत्यंत डिप्लोमसी शिकवली. की त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचे मित्र व्हा, त्याच्यासाठी तुम्ही आपलं बाह्यंग सुधारा, तुम्हाला शिस्त टाका. पूर्वी घरात देवाजवळ दिवा लागल्याबरोबर लहान मुलं देवघरात शुभंकरोती म्हणायची, रामरक्षा म्हणायची, भीमरूपी म्हणायची, अशी कुठली ना कुठली स्तोत्र म्हणायची. आता ती पद्धतच बंद झाली आहे, कारण मुलांना त्यावेळी एक तर शिकवणी वर्गाला जायचं असतं किंवा मोबाईलवर गेम खेळायचं असतं. आजकालचे पुष्कळ माता त्यांच्या कार्यक्रमात अडथळा होऊ नये म्हणून मुलांच्या मोबाईल देतात आणि गेम खेळण्याचे सांगतात. पण अशा विपरीत परिस्थितीत सुद्धा माझ्याजवळ एक उदाहरण आहे की जिथे 5 वर्षाच्या आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी पालक धडपडतायत. त्या मुलाचे वडील IT सेक्टरमध्ये काम करतात, आई बँकेत नोकरी करते, आजी आजोबा नातवाच्या जवळ येऊन जाऊन असतात. पण आई वडिलांनी मात्र त्या मुलांकडून नर्मदाष्टक काय, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र काय अशी अनेक स्तोत्र पाठ करून घेतली. ह्याचा अर्थ काय की आपले मित्र ही फॅमिली स्वतःचे मित्र आहे, कारण त्यांनी इंद्रियांवर विजय कसा मिळवायचा हे त्या 5 वर्षाच्या मुलाला सांगणं सुरू केलेलं आहे. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात की ज्यांनी आपली इंद्रिय जिंकली आहेत
त्यांना सोनं काय माती काय सगळं सारखंच. इथे समलोष्टाश्म कांचन हा अत्यंत उत्तम हा शब्द वापरला आहे. जो पुरुष शीत व उष्ण सुख व दुःख अशा विरुद्ध परिस्थितीत सम असतो किंवा मान अपमान यांच्या बाबतीत उदासीन असतो. जसं रामाला राज्याभिषेक होणार होता, दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार होता, पण आदल्या दिवशी कैकेयी मातेने मात्र त्यांना वनात जायला सांगितलं, परंतु त्याचा प्रभूंवर कुठलाच परिणाम झाला नाही. या उलट उद्या जायचं तर ते आजच जायला तयार होते. वस्तुतः दुसरा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत उत्सवाचा होणार होता, पण दोन्ही परिस्थितीत ते शांतच. आणि म्हणून गीता नेहमीच सांगते की आहे आहे नाही नाही, आहे तर आनंदात राहा, नाही तर दुःखात राहू नका. हे सतत गीता आपल्याला सांगत असते. एक अत्यंत उत्तम शब्द याच्यात आलाय की कूटस्थ, म्हणजे तुम्ही अविचल राहा. कूट म्हणजे ऐरण, ऐरणीवर तुम्ही काहीही ठेवा, त्याला त्याचं काही घेणं देणं नाही, ऐरण अविचलच राहणार. आणि म्हणून तुकाराम म्हणतात की तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. आणि म्हणून माऊली म्हणतात की समलोष्टाश्म कांचन, याचा अर्थ माऊली म्हणतात की देखे सोन्याचे निखळ, मेरू येसणे ढिसाळ आणि मातीचे ढिकळ सरीसची माली. आणि म्हणून जेव्हा शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला होता तुकाराम महाराजांकडे, तेव्हा ते म्हणाले की तुका म्हणे धन आम्हा गोमांसा समान, आणि म्हणून तोची योग्य ओळखावा परमात्मा तेथीची जाणावा. ही सगळी इंट्रोडक्शन परत परत काय येते आणि प्रत्येक अध्यायात वाय इज इट कमिंग अक्रॉस ऑल ऑफ अस, त्याचं एकच कारण आहे की भगवंतांना हे आपल्या हृदयावर बिंबवायचं होतं आणि प्रत्येक वेळी ते सांगतात. आणि नंतर तर मग ते फिजिकल म्हणजे भौतिक कंडिशन्स काय असली पाहिजेत योग धारणेसाठी त्याच्याकडे येतात. आणि ते म्हणतात की शुद्ध भूमीवर दर्भासन घालून त्यावर मृगचर्म आणि त्यावर धुतलेलं वस्त्र ठेवून अतिशय उंचही नाही. अतिशय उंच का नको? कारण अतिशय उंच बसल्याने अहंकार निर्माण होऊ शकतो. आणि अतिशय सखल का नको? कारण त्याच्यावर बसण्याने मनामध्ये हीनता येऊ शकते आणि तुम्ही योगाभ्यास नीट करू शकणार नाही. आणि म्हणून 6व्या अध्यायावरती माऊली फारच भावुक होतात आणि उल्हासितपणे वर्णन करताना दिसतात की श्रोते म्हणतील काय आमचं दैव, काय सुंदर भाषा, ती सप्तसुरांच्या कोमलपणाला जिंकून आली की काय असं वाटतं. आणि म्हणून माऊली म्हणतात की हे राज्यवर सांडीजे मग निवांता ऐथेची असिजे, ऐसे शृंगारी उपजे देखत खेव. असं एकांताचं स्थान पाहावं जिथे थोड्या वेळ बसावं या विचारांनी गेलं तरी पण कधी उठावं असं वाटणार नाही. जिथे संतांची वस्ती असेल मनाला धैर्य प्राप्त होईल. एखादा कामी माणूस जरी तिथे चुकून आला तरी त्याला सुद्धा तिथून जाण्याची इच्छा होणार नाही. विलासी पुरुषाला सुद्धा असं स्थान पाहिल्याबरोबर राजवैभव सांडून, म्हणजे हे राज्यवर सांडीजे, राज्यवैभव सांडून येथेच असावे असे वाटेल. येथे योगाभ्यासी लोक असावेत, विषयासक्त लोकांचं मुळीच येणं जाणं नसावं. पाऊस नसताना देखील पावलागणित अमृततुल्य पाण्याचे झरे असावेत. एक तर ते स्थान निशब्द असावं, पण त्याच्यामध्ये पाण्याच्या आश्रयाने राहणारे राघू मैना हे अत्यंत वेलकम याच्यात ते म्हणतात. आणि इथे मला एक आणखी सांगायचं की मी सेवाग्राम आश्रम इथून 5 किलोमीटर आहे. आम्ही मेडिकलमध्ये असताना सुद्धा आम्हाला पहिले 15 दिवस आश्रमात राहू लागलं होतं. तेव्हा गांधीजींचं एक एकादश व्रत होतं, त्याला मंगल व्रत म्हणायचो आम्ही. त्याच्यामध्ये होतं की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीर श्रम, आस्वाद, स्वदेशी स्पर्श भावना, म्हणजे त्यांनी असे 11 हे सांगितले होते. तर ब्रह्मचर्य म्हणजे जननेंद्रियांचा संयम नाही. हा अत्यंत दिस इज व्हेरी नॅरो माइंडेड थॉट की ब्रह्मचर्य म्हणजे जननेंद्रियांवर संयम, असं नाहीच आहे. ब्रह्मचर्य म्हणजे सकलेंद्रियांचा संयम. आणि म्हणून इथे भगवंतांनी प्रशांतात्मा म्हणजे प्रकर्षेण शांत आत्मा अंतःकरणम यस्य सहा, तो प्रशांतात्मा ज्याचं अंतःकरण विशेष करून शांत झालं आहे. याआधी विजितात्मा, यच्चित्तेंद्रिय क्रिया, यच्चित्तात्मा अशी योगाची विशेषण आपण बघितली. आणि भगवंतांनी या अध्यायात परत एक विशेषण सांगितलं की विगत भीही, म्हणजे ज्याच्या चित्तातून भीती पूर्णपणे निघून गेली आहे असा तो जो मनुष्य असतो तो खरा योगारूढ मनुष्य असतो. त्याच्यानंतर ध्यान योगाचं विवेचन ऐकता मध्येच अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटलं की देवा, ती स्थिती कधी प्राप्त करून द्याल? या उत्कंठा रूप समुद्रात मी बुडतोय, मला काढता की नाही? त्यावर भगवान म्हणे तेथे पार्थे म्हणितले देवा, तरी त्याची मग केव्हा का आरती समुद्रोनी न काढावा बुडतो जो, असं म्हटलंय माऊलींनी. तेव्हा भगवंत म्हणतात की अर्जुना, काय हा तुझा उतावळेपणा आणि काय तुझं बोलणं, आम्ही सांगणारच होतो, ऐक.
आणि त्याच्यामुळे काय होतं की अर्जुन खूपच उतावे झालाय आणि श्रीकृष्ण अत्यंत सविस्तरपणे त्याला सगळं समजून सांगतायत. त्याच्यामुळे आपण सुद्धा कोणाला म्हणतो ना की कोणी खूप पालाळ जर का लावत असेल, आपण सुद्धा त्याला म्हणतो की अरे मुद्द्याचं बोलणं बाबा. तर असं इथे आहे. तर सगळं हे एकंदरीत वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हा जो ध्यान योग आहे, त्या ध्यानयोगाचं गंतव्य काय आहे? त्या ध्यानयोगाचं गंतव्य आहे ब्रह्मरसाचे परगुणे, म्हणजे ब्रह्मरसाची मेजवानी. आणि आता मला ज्या ओव्या दिल्या होत्या त्या ओव्यांकडे आपण येऊया. त्याच्यामध्ये एक श्लोक आहे आणि त्या श्लोकांमध्ये नात्यश्नतस्तु योगोस्ती नच एकांतम श्रतः, म्हणजे त्याच्यात आता कसं खायला पाहिजे, कसा आहार घ्यायला पाहिजे, कसा विहार केला पाहिजे, कुठे बसायला पाहिजे, काय करायला पाहिजे, याचे एक प्रोटोकॉल म्हणजे भगवंत आपल्याला सांगतात. की भगवंत म्हणतात आणि माऊली सुद्धा त्याच्यासाठी म्हणतात की जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला, तो नाही एथ म्हणितला अधिकारिया, अथवा आग्रहाची बांधोडी क्षुधा तृषा कोंडी आहाराते तोडी मारुनिया, निद्रेचिया वाटा नवसे ऐसे दृढी अवतरणे नासे, ते शरीरची नव्हे तयासे मा योगू कोण कवणाचा, म्हणून अतिशय विषयो सेवावा तैसा विरोधो न व्हावा, का सर्वथा निरोध करावा हेही नको. हे म्हणतात की अरे अर्जुना, योग अतिशय खाणाऱ्याला साध्य होत नाही आणि मुळीच खाणाऱ्यालाही साध्य होत नाही. म्हणजे दिस इज मेडिकली प्रूव्ड की जर का आपण खूप खाल्लं तर द होल ब्लड सप्लाय गोज टुवर्ड्स द डायजेस्टिव्ह सिस्टीम, आणि आपल्याकडे जे सप्लाय फिजिकली लागत असेल, मी भौतिकच सांगतोय, तो कदाचित होणार नाही. किंवा तुम्ही अतिशय जर का कमी खाल्लं तर सतत खाण्याबद्दल विचार येत राहतील आणि त्याच्यामुळे नॉट बी एबल टू कॉन्सन्ट्रेट. तर त्यात की हे अर्जुना, योग अतिशय खाणाऱ्यालाही साध्य होत नाही आणि खाणाऱ्यालाही साध्य होत नाही. तसेच अतिशय झोपण्याची सुद्धा हे साध्य होणार नाही, किंवा अतिशय उगाच जागरण करायला सुद्धा साध्य होणार नाही. भक्तांनी आहाराबद्दल सांगितलं, हे मला सांगताना अतिशय म्हणजे विचित्र वाटतं की आपलं सतत सकाळी उठलं की संध्याकाळी स्वयंपाक काय आणि संध्याकाळी उठलं की सकाळी स्वयंपाक काय, हे जे आपण त्याच्यावरती आता आपण कुठेतरी काटछाट केली पाहिजे. म्हणजे असं आहे की खरं म्हणजे वी शुड लिव्ह टू ईट, पण खरं म्हणजे वी ईट टू लिव्ह असं आहे ते खरं म्हणजे. म्हणजे आपलं उलटच असतं. आपण खरं म्हणजे जगण्यासाठी आपण खायला पाहिजे, पण आपण खाण्यासाठी जगत असतो. तर भगवंतांनी आणि गीतेने सुद्धा किती चांगलं आणि किती चांगले उदाहरणं देऊन सगळं आपल्याला समजावून सांगितलंय. आणि ही सगळी प्रोटोकॉल शिकवतं की त्याच्यामुळे आपण एक डिप्लोमसी आपल्यामध्ये येते, डिप्लोमसी इन अ गुड सेन्स, आणि एक प्रकारची शिस्त आपल्याला कशी लागेल याची गीता काळजी घेते. त्याच्यानंतर पुढच्या श्लोकात गीता म्हणे भगवंत म्हणतात की युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्म युक्त स्वप्नाबोधस्य दुःख. मागच्या श्लोकात जे मिताहाराचं आणि निद्रेचं महत्व सांगितलं ते सांगितल्यानंतर या श्लोकात त्याला युक्त अशी पुष्टीही भगवंतांनी जोडली आहे. या अभ्यासात युज या धातूचा खूप उपयोग भगवंतांनी केला आहे. खरं म्हणजे योग हा युज पासूनच आलेला असावा. ध्यान योग असो किंवा कर्मयोग असो, असं मुक्त होणं महत्वाचं. म्हणजे युज युनक्ती या धातूचा अर्थ जोडणे किंवा योजना करणे असा आहे. हाही शब्द युज या धातूपासून तयार झालाय. योग आपल्याला जोडत असतो, पण तो कोणाशी जोडतो? तो ईश्वराशी, आपल्या मूळ स्वरूपाशी जोडत असतो. म्हणूनच तो दुःख हा म्हणजे दुःखाचा नाश करणारा आहे, हे या श्लोकात सांगितलंय. योगो भवती दुःख हा, योग दुःखाचा नाश करणारा ठरतो. अर्थातच या अध्यायात ध्यानयोगाचं चिंतन सुरू असल्याने त्याचा निर्देश ध्यानयोगाकडे आहे. ते म्हणतात की अरे अहियते इति आहारः, म्हणजे जे खाल्ले जाते ते आहार, अर्थात अन्न, विहरणम म्हणजे विहार, आणि पादक्रमः म्हणजे चालणं. हे जे आजकाल आपण करतोय सगळं, की सकाळी उठून चालायला हवं, सगळं म्हणजे आहार जसा हवा तसाच विहार हवा, विहार जसा हवा तशाच इतर गोष्टी हव्या. थोडासा म्हणजे द गीता टेल्स यू बट मॉडरेशन ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे कमी खाऊ नका, जास्त खाऊ नका, कमी विहार करू नका, जास्त विहार करू नका, खूप चालू नका. नर्मदा परिक्रमेच्या मी कॅसेट जेव्हा बघतो तेव्हा काही काही जण 60-60, 70-70 किलोमीटर चालत असतात. त्याला काही अर्थ नाही.
तुम्ही योग्य ते म्हणजे मॉडरेशन मध्ये सगळ्या गोष्टी जर का केल्या तर त्याचा अतिशय चांगला इफेक्ट असा होऊ शकतो. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात की आहाराबरोबरच अर्जुना विहाराचंही महत्व आहे. केवळ मिताहार करून भागत नाही, त्याचबरोबर योग्य विहार विचरणही महत्वाचं आहे. योग्यानी रोज 4-4, 5-5 मैल तरी फिरलं पाहिजे. त्यामुळे युक्त विहार आवश्यक आहे. त्यामागचं एक कारण असं असावं की चालल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते आणि सतत ध्यानात राहिल्याने बैठक जास्त होते. अशा वेळेला शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी युक्त विहार हा आवश्यकच आहे. शास्त्राप्रमाणे सगळंच नियमित असावं असं सांगितलं आहे. झोपही नियमित हवी, जागणंही नियमित हवं. योग्याला खरं म्हणजे 10 ते 2 अशी 4 तासांची झोप सांगितली आणि मोदीजींकडे बघितल्यावर तर एक खरंच वाटायला लागतं की ते 4 तासाची झोप घेतात 10 ते 2. कारण 2 नंतर पहाटे 5 पर्यंतची वेळ ही ध्यानासाठी अत्यंत योग्य अशी वेळ असते. सगळं जग गाढ निद्रेत असताना, नीरव शांतता असताना जो ध्यानयोग साधला जातो तो इतर वेळी साधला जात नाही. माऊली तर मिताहारा विहाराबरोबर मितभाषित्व सुद्धा त्याचं सुद्धा प्रतिपादन करतात. मापितला बोल बोलीजे, मितलिया पावली चालीजे, निद्रेही मान दिजे अवसरे एक. बोलणंही नियमित असायला पाहिजे, चालणं नियमित असायला पाहिजे, निद्रा ही नियमित असायला पाहिजे. जर या सगळ्या गोष्टी नियमित असतील तरच प्रकृती स्वास्थ्य राहून मनाचा संतोष वाढतो आणि मनसमाधानाचे महात्म्य भगवंत त्यामुळे सांगत असतात. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय की अत्यंत वश केलेलं चित्त जेव्हा परमात्म्याचे ठिकाणीच दृढ होऊन राहतं तेव्हा सर्व कामांविषयी इच्छारहित झालेल्या पुरुषाला योगयुक्त असं म्हटलं जातं. आणि म्हणून माऊली म्हणतात की जैसे भाग्याचेनी भडसे, उद्यमाचेनी मिशे, मग समृद्धी जाता अपैसे घर रिगे, तैसा युक्तिमंत कौतुके, अभ्यासाची या मोहरके, आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवता याचा. ज्याप्रमाणे भाग्याचा उदय होण्याचा काल आला असताना भाग्य भरभरून येतं, प्रयत्नांचं निमित्त होऊन आपोआप सर्व संपत्ती घरात येते, त्याचप्रमाणे युक्त आहार विहार आदी करणाऱ्या पुरुषाच्या वाट्याला आत्मसिद्धीचं पीक येतं. पीक येणं म्हणजे काय? पीक येणं म्हणजे कोणती गोष्ट अपरिमित प्रमाणात प्राप्त होणं. योग्याला आत्मसिद्धीचं पीक प्राप्त होतं. तेव्हा माऊली म्हणतात की जेव्हा शरीर, मन व इंद्रिय या जमिनीची मशागत आपण तेवढीच नेटाने प्रयत्नपूर्वक करतो तेव्हाच आपण सिद्धीस प्राप्त होतो. आता माऊलींनी इथे शरीराला क्षेत्र म्हटलं. क्षेत्र या नावाने शरीराला संबोधलं आहे. तेव्हा या क्षेत्राची मशागत महत्वाची. ती झाली की मग आत्मसिद्धीचं पीक फोफावायला फार काही वेळ लागत नाही. आणि आजच्या शेवटच्या श्लोकात तर त्यांनी अत्यंत उत्तम उदाहरण दिलंय की यथा दीपो निवासस्थो नेंगते सोपमा स्मृता, योगिनो यतचित्तस्य युंजतो योगसा योगमात्मना. त्यांनी असं म्हटलं की ज्याप्रमाणे निर्वात स्थळी असलेल्या दिव्याची ज्योत अगदी स्थिर राहते, त्यात काहीही हालचाल राहत नाही, त्याप्रमाणे योगाचा अभ्यास करत असलेल्या वश केलेल्या चित्ताच्या योग्याच्या चित्ताला तशीच उपमा त्यांनी दिली आहे. आणि हे सगळं बघत असताना आपल्याला म्हणजे आपण इतकं वी आर सो वंडरस्ट्रक की काय उदाहरणं दिली आहेत त्याच्यामध्ये गीतेने, आणि काय रसाळ उदाहरणं माऊलींनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी दिली आहे. तर एकूण काय की दीपशिखेच्या उपमेने योग्याच्या यक चित्तेंद्रियत्वाचे वर्णन भगवंतांनी केलं आहे. आणि माऊली म्हणतात की अर्जुना, तुला अशी स्थिती प्राप्त व्हावी असं वाटतं, पण कष्ट घेण्याची तुझी तयारी आहे का? कष्ट घेण्याची तुझी तयारी नाही. पण तू हे लक्षात ठेव, या योग मात्रात वाया बागुल इय दुर्जने इंद्रिये करीती. ही इंद्रिय बागुलबुवा निर्माण करतात, म्हणजे बी वेअर ऑफ देम. ही इंद्रिय बागुलबुवा निर्माण करतात, पण त्यावर मात करून तू या मार्गाचा अवलंब कर. आपला रोग बरा करून आयुष्याला स्थिर करणाऱ्या औषधाला जिव्हा वैरी समजते. ऐसे जे हितासी निके, ते सदाची या इंद्रिया दुःखे, येरवी सोपे योगासारखे काही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भगवंत आपल्याला म्हणजे भगवंत अर्जुन यांच्या संवादातून आपल्याला जे काही म्हणजे जे जो बोध होतो किंवा ज्ञान मिळतं. आता ज्ञान आणि शहाणपण याच्यात फरक आहे. ज्ञान इज थिअरी आणि शहाणपण इज प्रॅक्टिकल. म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ ज्ञान इज शहाणपण. तर गीता आपल्याला शहाणं बनवते. ह्या अत्यंत बारीक सारीक अत्यंत म्हणजे सूक्ष्म निरीक्षणातनं जे जन्माला आले आहेत की
आपलं पाहिजे, कुठे बोलायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, कुठे बसायला पाहिजे, ध्यानधारणा केव्हा करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीतून भगवंत आणि अर्जुन यांच्या संवादातून खरं म्हणजे वी आर द बेनिफिशियरीज. आणि आपण हे सगळं आपल्या आयुष्यात अवलंब त्याचा करायला पाहिजे, बिकॉज इट्स डेडली ऍप्लिकेबल टू एव्हरीवन. डेडली म्हणजे इन अ गुड सेन्स की दे आर मॅन्डेटरी फॉर एव्हरीवन. आणि हे जेव्हापासून आपण गीतेचं जेव्हा वाचन करायला लागलं तेव्हापासून आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या चित्तात काही ना काही फरक झालेलाच आहे. माझ्यासारख्या मनुष्याला जो अत्यंत खवय्या होता आणि हु वॉज लिव्हिंग टू इट, मला श्लोक असताना अत्यंत शरम वाटतेय की मी म्हणजे आतापर्यंत काय केलं 60 वर्षापर्यंत. आहाराबद्दल इतकं चांगलं सांगितलं असताना, इतकं ट्रेजर असताना आपण साधं तिळा दार उघड सुद्धा म्हटलं नाही. तर मी त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न करा. एवढंच बोलून मी मागून थँक्यू. छान जयंत, छान. एक छोटासाच म्हणते मी. हं? हं? आ, 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 तू माझा स्वामी, मी तुझा रंग. तू माझा स्वामी, मी तुझा रंग. पाहतान दिसे, पाहतान दिसे, वेगळी का, वेगळी तुझा रंग. मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी. एकची घोंगडे पांघरू हरी, पांघरू हरी. तू माझा स्वामी, मी तुझा रंग. बाप रखुमा देवी वरून विठ्ठल राया, बाप रखुमा देवी वरून विठ्ठल राया. लागेन पाया, लागेन पाया, वेळोवेळा, वेळोवेळा. तू माझा स्वामी, मी तुझा रंग. 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 संजय. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं.